उद्या आहे एक परमपवित्र दिवस, एक असा मंगलमय दिवस ज्या दिवशी भक्तीने प्रत्यक्ष आकाशालाही स्पर्श केला. उद्या आहे तुकाराम बीज. नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात श्री कथा. आज आपण जाणून घेणार आहोत तुकाराम बीज म्हणजे नक्की काय. हा सोहळा इतका अलौकिक का मानला जातो आणि त्या दिवशी देहूच्या इंद्रायणी काठी नेमकं काय घडलं होतं. संतांचे महात्म्य. मित्रांनो, तुकाराम बीज हा दिवस आहे त्या महान क्रांतिकारक संतांचा स्मरणदिन, ज्यांनी आपल्या साध्या सोप्या पण धारदार अभंगांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगाला भक्तीचा खरा मार्ग दाखवला. ते म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. तसं पाहायला गेलं तर संतांना मरण नसतं, त्यांचा फक्त इहलोकीचा प्रवास संपतो. पण तुकोबांच्या बाबतीत ही घटना विज्ञानालाही कोड्यात टाकणारी आहे. कथा. वैकुंठगमन कथा सांगते. फाल्गुन वद्य द्वितीयेचा तो दिवस. देहू नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली होती. स्वतः तुकाराम महाराज कीर्तनात तल्लीन झाले होते. विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. आणि अचानक आकाशातून एक दिव्य तेज पृथ्वीवर उतरलं. लोक म्हणतात त्या दिवशी स्वतः पांडुरंग गरुडावर स्वार होऊन आपल्या लाडक्या भक्ताला न्यायला आले होते. टाळमृदंगाच्या गजरात हजारो डोळ्यांदेखत संत तुकाराम महाराज सदेह शरीरासह वैकुंठाला गेले. त्यांचे शरीर कोणालाही सापडले नाही, फक्त त्यांचा टाळ आणि उपर्ण आकाशातून खाली पडलं. हे पाहून जनसागर हेलावून गेला. त्यांची वाणी, त्यांचे अभंग आजही आपल्या श्वासात जिवंत आहेत. जीवनाचे तत्वज्ञान. मित्रांनो, तुकाराम बीज फक्त एक धार्मिक सण नाही, तर तो जगण्याची एक शिकवण आहे. तुकोबांनी आयुष्यभर सोसलेली दुःख, दुष्काळ आणि लोकांचे अपमान, या सर्वांना त्यांनी भक्तीच्या बळावर हरवलं. तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात, अहंकार सोडा. तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता. स्वतःचं अस्तित्व विठ्ठलात विलीन करा. सत्याचा मार्ग. प्रपंचातील कष्ट सोसूनही परमेश्वराशी नातं कसं टिकवावं हे त्यांच्याकडून शिकावं. माणुसकी हाच धर्म. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जो दुबळ्यांना जवळ करतो तिथेच देव असतो. आजच्या धावपळीच्या युगात आपण काय करतो? छोट्या कारणावरून मत्सर करतो, संपत्तीच्या मागे धावतो. पण तुकोबा सांगतात, धन वेचूनिया जावे, परोपकारी लागावे. उद्या काय करावे? उद्या तुकाराम बीजेच्या निमित्ताने आपणही आपल्या मनातील मीपणा विसर्जित करूया. शक्य असेल तर उद्या हे नक्की करा. नामस्मरण. किमान 108 वेळा रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा. 2. वाचन. तुकोबांच्या गाथेतील किमान एक अभंग शांतपणे वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या. 3. दान. एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन्न द्या किंवा गरजूला मदत करा. 4. क्षमा. मनात कोणाबद्दलही अढी असेल तर ती काढून टाका. निष्कर्ष आणि आवाहन. मित्रांनो, चला तर मग उद्याचा दिवस भक्तिमय करूया. कमेंटमध्ये नक्की लिहा ज्ञानोबा तुकाराम आणि सांगा, तुकाराम महाराजांचा असा कोणता अभंग आहे जो तुम्हाला कठीण प्रसंगात धीर देतो. अशाच भक्तिमय, प्रेरणादायी आणि आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या कथांसाठी आपल्या श्री कथा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या वारकरी मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. लक्षात ठेवा, इथे आपण फक्त कथा सांगत नाही, तर आपल्या विठुरायाप्रती असलेली श्रद्धा जागी करतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत मुखाने म्हणा राम कृष्ण हरी. ज्ञानोबा तुकाराम.